आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। एक बार अंतरवली सराटी से कदम बाहर निकाला तो पीछे नहीं हटेंगे। मुंबई जाने का रास्ता कल तक फाइनल कर दिया जाएगा। मनोज जरांगे पाटिल का बयान। मरकजी मुमलिकती वजीर मालिया डॉक्टर भागवत कराड़ की जानिब से पानी फराहमी, महा मेट्रो, गैस पाइपलाइन वगैरह तरक्याती कामों की जायजा मीटिंग। तरक्याती कामों में लापरवाही बर्दाश्त नहीं की जाएगी। अब खबरें तफसील से। बड़ी ताकत के साथ मराठा समाज इस आखिरी एहतजाज के लिए मुंबई की जानिब रवाना होगा और रिजर्वेशन लिए बगैर वापस नहीं आएंगे। मेरे समाज ने ऐसा इरादा कर लिया है। ये बात मनोज जरांगे पाटिल ने कही है। ते उद्यापर्यंत सगळा क्लिअर होईल असं आहे अंदाजा। बघूयात उद्या दिवसभरात कालपासून सुरू आहे ते लिहिणं बघणं सगळं रूट होईल एखाद्या दिवशी उद्या 100%, पण नाही झालं तर परवा होईल। पण दौऱ्याबद्दलची व्याप्ती बघून राज्य सरकारने आणखी तुमच्याशी काय संपर्क केलाय, काय विनंती केली रूटबद्दल किंवा कशाबद्दल? नाही रूट तर लागणारच आहे ना, ते कशाला रूटबद्दल विनंती करतील। आमचीच त्यांना विनंती आहे की तुम्ही आता जर लवकर दिलं तर ठीक, मात्र मराठा समाज घरी थांबणार नाही आहे, तुटवून पाडणार आहे। खूप मराठा समाज येणार आहे, प्रचंड संख्येने। सरकारनं मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे, हे प्रामाणिक मनानं सांगतो मी। कारण आम्हाला मराठा समाजाला काही हौस नाही आहे मुंबईला येण्याची किंवा पायी चालण्याची किंवा आमरण उपोषण करण्याची किंवा आंदोलनं करण्याची। पण आता तुम्ही नाहीच ठेप्याला आले तर मराठा समाज आम्ही नाही थांबत। शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं आता ठरवलं आहे की हे 20 जानेवारीला जे आंदोलन हे जे निघतो आहे पायी, हे खूप शेवटचं म्हणलं तरी हरकत नाही। खूप टोकाचं आमरण उपोषण आणि समाजही खूप ताकदीनं बाहेर निघणारे, घरी थांबत नाहीत लोक आता। कारण कोणावर भरोसाच नाही राहिला गोरगरीब मराठा समाजाला। त्यामुळे त्यांना एवढीच आशा आहे आता की आपले लेकरं मोठे होणार तर याच शेवटच्या लढ्यातून, आणि आपण सुद्धा आता घराघरातून 20 जानेवारीपासून पायी मुंबईकडं कूच केली पाहिजे। आपण पायी चाललो पाहिजे। आपण खूप मोठ्या संख्येनं मुंबईला धडकलं पाहिजे शांततेत, म्हणजे आपल्या लेकरांना 100% न्याय मिळतं। आणि आता न्याय घेतल्याशिवाय माघारी यायचंच नाही। या भूमिकेवर आता माझ्यासह माझा मराठा समाज गोरगरीब सगळा ठाम झालेला आहे। लोकांनी सगळे कामं उरकायला सुरुवात केली। काहींनी ट्रॅक्टरांच्या तयाऱ्या सुरू केल्यात, आता माझ्या कानावरती येतं आहे। काहींना ट्रकच्या तयाऱ्या सुरू केल्यात, काहींना जे काय आता वाहनं आहेत, वाहनाचे नावं सांगता येणार जितके लोक स्वतःच्या सोयीसाठी। कारण विषय असा आहे की जे एका गावातले लोक आहेत, उदाहरणार्थ अमुक किती आता आकडा नाही सांगता यायचा, पण ते लोक आहेत, त्यांची जेवणाची व्यवस्था ते सोबत घेणार आहेत आणि तेच करणार आहेत। म्हणजे कोणावर ताण पडणार नाही, ना जाणता येताना गावावर पडणार आहे, ना तिथं थांबल्यावर पडणार आहे, किंवा एकदाच इतक्या समुदायाला जीव कसं घालायचं, म्हणजे हे प्रचंड मोठं ताण आहे डोक्यावर। तर आपणच आपलं करणार आहेत। उदाहरणार्थ एखाद्या गावातून 50 पोरं आले, ते 50 जण त्यांचा ते स्वयंपाक करणार आणि ते जेवणार। असंच प्रत्येक गावातलं आपण आपलं नियोजन करणार आहे। म्हणजे कुठं थांबलं की ते 50 जण आपलं कोणी भाकरी बनवणार, कोणी भाजी बनवणार, कोणी असं करणार ते करणार, एकमेकाला 50 जण मदत करणार। खाल्ले की आराम केला किंवा चालायला सुरुवात केली, असं प्रत्येक गावातलं आपण आपलं नियोजन सगळेजण करणार। आणि ते तयारी आता फुल होत आली। बघूयात, आम्ही तर आता सज्ज आहेत आणि 20ला निघणार। आणि एकदा जर अंतरवलीच्या बाहेर पाय टाकला, दारं बंद, चर्चा फिरच्या बंद। त्याच्या हात चर्चा नाही, चर्चा तर कराच मार्ग निघतो, पण आरक्षणच पाहिजे त्याच्यात, ते चर्चा फिरच्या नको। मग मनोज जरांगे पाटिल और साबिक रुकन पार्लियामेंट हरिभाऊ राठौड़ के माबैन
हाल ही में मुस्बत गुफ्तशनीद हुई, तहां मीडिया पर चंद नुमाइंदों ने बताया कि हरिभाऊ के फार्मूले को जरांगे पाटिल ने मुस्तरद कर दिया है। ये बात गलत है, इसका खुलासा राठौड़ ने किया। आज मनोज जरांगे यांची भेट झाली, सकारात्मक चर्चा झाली। मी त्यांना फॉर्म्युला दिलेला आहे, ते म्हणाले की बघतो मी आता एकदम बघितल्याबरोबर मला सांगता येणार नाही, आम्ही सगळी चर्चा करतो आणि निश्चितच याच्यावर आपण ते चांगलं करता येईल। आपल्याला भविष्यामध्ये ओबीसी 12 बलुतेदार यांचं सगळ्यांचं आपल्याला एकत्रच काम करायचं आहे। एका इंटरव्ह्यू मध्ये मी सांगितलं होतं की जरांगे साहेब हे आमच्या 12 बलुतेदाराबद्दल का बोलत नाही। त्यांचं म्हणणं होतं मी पुसदलाही बोललो, मी तर 4 ठिकाणी बोललेलो आहे, तेव्हा मी निश्चितच तुमच्या 12 बलुतेदार बरोबर आहे। मी म्हटलं की तुम्ही वारंवार सांगा, तुम्ही या शास्त्राच्या कानामध्ये जाईल असा बोलत राहा, वारंवार तुम्ही मराठाचं बोलता, तसंच 12 बलुतेदाराचं बोला, धनगराचं बोला, बंजाराचा सुद्धा बोला। नाही, आज अतिशय सकारात्मक चर्चा, म्हणजे खरं हरिभाऊचं आम्ही अभिनंदन करतो की हरिभाऊ जे काय पुढारी न्यूजच्या ज्या ओपन फोरम मध्ये बोलले ते फक्त एवढंच बोलले होते की बाबा की जरांगे पाटील साहेब 12 बलुतेदारांचं बोलतायत, पण त्यांनी सातत्याने बोललं पाहिजे, हाच आग्रह त्यांनी त्या ओपन फोरम मध्ये मांडला। पण आज मीडियाने जो काही त्याचा मतितार्थ वेगळा काढला, काही मीडिया हाऊसेसने किंवा काही मीडिया चॅनलने, आणि त्याचा अपप्रचार चालू केलेला आहे। चर्चा अतिशय सकारात्मक आणि दिलखुलास झाली त्याबद्दल, कारण सगळं ते झालं ओपन इन कॅमेरा झालेलं आहे, त्यामुळे काही ते काय लपवण्यासारखं असं काही नाही। म्हणून कुठल्याही समाजाची, म्हणजे खास करून मी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे काही आहेत प्रतिनिधी असतील किंवा चॅनल्स असतील त्यांच्या संपादकांना मी माझी हात जोडून नम्र विनंती आहे की तुम्ही आज जे काही झालंय त्याचा विपर्यास करू नका। जरांगे पाटील साहेबांनी काय सांगितलं की त्यांनी सांगितलं की हरिभाऊ तुम्ही जे काय सुचवलंय ते मी आत्ताच हो कसं म्हणू शकतो, मी आमच्या टीमला ते देतो, अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यानंतर पुन्हा एकदा भेटू आणि मग पुढे काय करायचं ते ठरवूया। त्यामुळे ज्या काही मीडिया चॅनल्सनी हे जे चालवलंय की बाबा जरांगे पाटलांनी हरिभाऊचा फॉर्म्युला नाकारला वगैरे, असं काही नाही, ते सबसेल खोटं आहे। कारण जे झालंय ते सगळं मीडियाच्या समोर झालेलं आहे। अर्धवट काहीतरी दाखवायचं आणि मग तेढ एक निर्माण करायची, जो प्रश्न एका पॉझिटिव्ह मोडवर आणलेला आहे त्याला परत निगेटिव्ह किंवा नकारात्मक दृष्टीने नेण्याचं काम मीडियाचे काही चॅनल्स आहेत त्यांनी करू नये, त्यांना आमची हात जोडून नम्र विनंती है। मरकजी हुकूमत का अहम और अवामी फलाह का प्रोग्राम है, अवाम तक इसका फायदा पहुंचे तभी ये प्रोग्राम अहमियत का हामिल होगा। इन ख्यालात का इजहार मरकजी माहौलियात, लेबर, जंगलात, आबी व फिजाई वजीर भूपेंद्र यादव ने किया है। कन्नड़ पंचायत समिति के अहाते में तरक्की याफ्ता भारत संकल्प यात्रा के सिलसिले में मुख्तलिफ स्कीमों के मुस्तफ़ीदीन को फ़ायदों की तकसीम की गई। इस मौके पर मरकज़ी वज़ीर भूपेंद्र यादव मुखातिब थे। इस मौके पर मरकज़ी मुमलिकती वज़ीर मालिया डॉक्टर भागवत कराड़, रुकन असम्बली प्रशांत बम, रुकन असम्बली उदय सिंह राजपूत, ज़िला कलेक्टर आस्तिक कुमार पांडे, ज़िला परिषद के प्रोजेक्ट डायरेक्टर अशोक शिरसे, डिप्टी डिविजनल ऑफिसर संतोष गोरड़, डिप्टी डिविजनल पुलिस ऑफिसर विजय ठाकुरवाड़, तहसीलदार विद्याचरण कड़वरकर, चीफ ऑफिसर नंद कुमार भोंबे वगैरह मौजूद थे। प्रोग्राम के बाद मुख्तलिफ अक़साम की स्कीमों के मुस्तफ़ीदीन में मुख्तलिफ फ़ायदे तकसीम किए गए। इसमें ख़वातीन बचत गट्स को ख़र्च की फराहमी, उज्ज्वला गैस किट, 7/12 तरमीम, PM किसान सम्मान फंड, ई फसल बीमा कार्ड्स, राशन कार्ड्स, महात्मा फुले वज़ीर आज़म जन आरोग्य योजना के गोल्डन कार्ड्स, माजूरों के लिए साइकिल, बेल किट, स्मार्टफोन, सेल फोन जैसी अशिया तकसीम की गई। इस पूरे गांव में अभी मेरे को प्रशांत बम जी बता रहे थे 1300 से ज्यादा लोगों को विभिन्न योजनाओं में 13 से ज्यादा योजनाओं के आज प्रमाण पत्र या उनके लाभ दिए जाएंगे। एक मजदूर भी जब काम करने जाता है तो उसको कम से कम कितनी 10 प्रकार की चीजें चाहिए होती है, उनको यहाँ पर लाभ दिया जा रहा है। ये सब योजना इसलिए है कि लोग अपने काम की क्षमता को बढ़ा सकें। हमको केवल ऐसा समाज निर्मित नहीं करना है जो केवल दूसरे पे आश्रित हो।
हम उसको वो साहस, संबल और राशि उपलब्ध कराना चाहते हैं की समाज आत्मनिर्भर हो सके। की आज आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2500 कोटी रुपये आले होते आणि त्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण भागामध्ये नळाची योजना झाली आणि प्रत्येक गावाला स्वच्छ पाणी मिळण्याचं काम सध्या सुरू झालंय। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। देखते रहिए ADN उर्दू न्यूज। प्रभू आपल्या सर्व संकल्पना पूर्ण करो। सगळा आनंद, सगळं सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्तता, यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य हे आपल्याला मिळू दे। याच सर्व नागरिकांना नाताळच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ख्रिस्ती कृती समिती अध्यक्ष विजय निकाळजे, माजी नगरसेविका आशा विजय निकाळजे, प्रसिद्ध समीक्षक तथा साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे, प्राचार्य मनोहर लोंढे। प्रभू आपल्या सर्व संकल्पना पूर्ण करो। सगळा आनंद, सगळं सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्तता, यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य हे आपल्याला मिळू दे। याच सर्व नागरिकांना नाताळच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ख्रिस्ती कृती समिती अध्यक्ष विजय निकाळजे, माजी नगरसेविका आशा विजय निकाळजे, प्रसिद्ध समीक्षक तथा साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे, प्राचार्य मनोहर लोंढे। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस, बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर, हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। गंगापूर तालुक्यात फसवणूक न होता मालमत्ता खरेदी करायची आहे तर सर्वांच्या विश्वासाचं एकच नाव, सम्राट रिअल इस्टेट कंपनी। मागील 11 वर्षाची विश्वासाची परंपरा असलेले सम्राट रिअल इस्टेट कंपनीच्या माध्यमातून आपल्या स्वप्नातील प्रॉपर्टीचे मालक व्हा। गंगापूर येथील खरेदी विक्री आणि प्लॉटिंग क्षेत्रात उत्कृष्ट दर्जा। प्रत्येक प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना क्लिअर टायटल प्रॉपर्टी आणि हॅस्टल फ्री प्रॉपर्टी देण्याची हमी। रिसिल रिसर्च कंपनी सर्वेमध्ये सम्राट रिअल इस्टेट कंपनीचे फाउंडर आणि ओनर वाजिद कुरेशी यांना मोस्ट ट्रस्टेड कंपनी या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र उद्योजक अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित। अवश्य संपर्क साधावा। पत्ता खंडोबा मंदिर वेस्ट समोर, गंगापूर। मोबाईल 9960577566। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। मरकजी मुमलिकती वजीर मालियात डॉक्टर भागवत कराड़ ने आज जायकवाड़ी डैम से शहर को होने वाली आबी फराहमी, महा मेट्रो प्रोजेक्ट, गैस पाइपलाइन,
स्कीम वगैरह अहम तरक्याती कामों के ज़िम्मे जायजा लिया। जायकवाड़ी डैम से शहर में पानी फराहमी, महा मेट्रो प्रोजेक्ट, गैस पाइपलाइन वगैरह अहम तरक्याती कामों में तेज़ी लाते हुए ज़रूरी इक़दाम करते हुए फ़ौरन मुकम्मल किए जाएँ, ऐसी हिदायत मुतल्लिक़ा मिशनरी के अफसरान और मुतल्लिक़ा कॉन्ट्रैक्टर्स को दी गई। स्मार्ट ऑफिस में मुनक़िद मीटिंग में म्यूनसिपल कॉरपोरेशन के कमिश्नर जी श्रीकांत, एडिशनल कमिश्नर सौरभ जोशी, जीवन प्राधिकरण चीफ ऑफिसर, इसी तरह म्यूनसिपल कॉरपोरेशन के पानी फराहमी मिशनरी के ऑफिसर्स समेत गैस पाइपलाइन मिशनरी के अफसरान इस मीटिंग में मौजूद थे। डॉक्टर कराड़ ने कहा कि शहर के पानी का मसला हल करने के लिए ये एक अहम स्कीम है। शहर का पानी का मसला हल करने के लिए फोकियत दी जा रही है। Take 5 days more. Don't fall to the commitment. Don't fall to the commitment. Commitment 4 दिन एक्स्ट्रा ही लेके दो, लेकिन उसी तारीख पे चाहिए। I don't want. त्याला बोल ना मग तुम्ही का बोलत नाही, आम्हाला का बोलायला लागतं, मला कळत नाही। तुम्ही सूदनी वागताना म्हणून आम्हाला त्रास होतो, जनतेला त्रास होतो। सीए आणि तुम्ही दोघं तसेच आहे। 10 वेळेस त्यांना म्हणालो मी त्यांना फाईन करा, एकदाही अजून फाईन केलं नाही। ठीक आहे, फाईन वसूल करू नका, पेपरवर तर घ्या, एक तरी नोटीस दिली का चालतं? फाइन करा। हाँ, मेरे से बात कराओ पहले इनसे बात कराओ। 26 जनवरी का है तो कमिटमेंट करवा दो। 14 फरवरी को मैं इसका इनॉग्रेशन करने वाला हूँ। ठीक है, मान लीजिए सर। अभी पुरानी नई पाइपलाइन का क्या कहाँ तक आएगा सर? नई पाइपलाइन का अभी तक 57% का प्रोग्रेस है सर। राम मंदिर का नतीजा कोर्ट ने दिया है, ताहम भारतीय जनता पार्टी क्रेडिट लेने की कोशिश कर रही है, ऐसा इल्जाम हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अहमदास दानवे ने आयद किया है। पण राम मंदिराचं बांधकाम ही एक चळवळ झाली या देशाची। या देशात आम्हाला आठवतं, आम्ही लहानपणी विश्व हिंदू परिषदेच्या एक विटाच्या कार्यक्रमापासून टू व्हीलर रॅली अयोध्यापर्यंत त्याच्यामध्ये सहभागी झालेला आहे। आणि ज्यावेळेस बाबरी ढाचा पडला त्यावेळेस शिवसेना प्रमुखाचं वक्तव्य तर जगाला माहिती आहे की बाबरी ढाचा शिवसैनिकांनी पाडला असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे। त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी या सगळ्या विषयापासून स्वतःची बाजू लपवली होती किंवा याच्यातून बाजूला पडली होती। हे झाल्यानंतर शिवसेनेनं राम मंदिरासाठी आंदोलन केली। पहिले मंदिर फिर सरकार ही घोषणा शिवसेनेने दिली होती। हे सरकार तर झोपलेलं होतं ना। नंतर कोर्टामध्ये या सगळ्या विषय दूर झाले, कोर्टाने आदेश दिला राम मंदिर बांधण्याचा। या सरकारचं क्रेडिट काय त्याच्यामध्ये? त्यासच उद्धवजी म्हणत होते की कोर्टाचा निकाल लागत नसेल तर सरकारने अध्यादेश काढला होता का? तर नाही, सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर राम मंदिराचा निर्णय झालेला आहे। राम मंदिर त्या पद्धतीने ट्रस्ट करतं, त्याला भारतीय जनता पार्टीनं किंवा अन्य कोणी क्रेडिट घेण्याची गरज नाही। निश्चित या देशातील हिंदूंची ती चळवळ होती आणि हिंदूंच्याच ताकदीने हे राम मंदिर होतं, हे कोणी नाकारू शकत नाही। शिवसेनेचं सुद्धा त्याच्यामध्ये मोठा सहभाग। आता काही लोक महिने बांधा, मीच बांधलं, मीच असं केलं, मीच असं असं दाखवण्याचा प्रयत्न करते, परंतु याला कोणताही अर्थ होणार नाही। खऱ्या अर्थानं आठवतं का कोठारी बंधूंना त्या मुलान सिंगाच्या ठिकाणी शरीरमध्ये रक्तबंबाळ म्हणजे त्याचं रक्त गेलेलं माहितीये? कोठारी बंधू कुठले होते? कलकत्त्याचे होते, लक्षात आहे त्याचं? राम मंदिराच्या कार सेवकाला कशा पद्धतीने लोक शेतातून तारा कुंपाऊंड सोडून, तारेतून, काट्यातून, वाटेतून कसे गेले हे आठवतं? त्याच्यात हे लोक होते का? आणि म्हणून हे लोक आताचे जे लोक करतात, कोणाला निमंत्रण देणं राजकीय दृष्ट्या जे सोयीचे त्यांना निमंत्रण मिळतं। निमंत्रणाचे कोणी जे भूकेले ज्यांनी काम केलं ते तर बरेच लोक बाजूला, त्यांना त्या निमंत्रणाची गरज सुद्धा नाहीये, परंतु त्याचं एक राजकीय इव्हेंट निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टी करते, देशाला कळतं, परंतु त्याच्यात त्यांना काही यश येणार नाही। पण लोक हुशार झालेले। राम मंदिर काही या सरकारचं क्रेडिट नाही। राम मंदिर या हिंदुस्थानातील हिंदूंच्या एक जनशक्तीच्या रेट्यामुळं आणि सुप्रीम कोर्टामुळे होतंय। आणि तुम्ही मतासाठी अशा पद्धतीनं हिंदूंचं पोलरायझेशन करताय, मग विकास काय केला? क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले की जिंदगी का सफर अब बड़े पर्दे पर नजर आएगा। महात्मा ज्योतिराव फुले की जद्दोजहद की जिंदगी पर मुनहसिर सत्यशोधक ये फिल्म जल्द ही रिलीज की जाएगी। फिल्म में सावित्रीबाई फुले का रोल राजश्री देशपांडे अदा करेगी। उन्होंने फिल्म के ज़िम्मे मजीद मालूमात दी। माझी ही विनंती आहे
की 5 जानेवारीला सत्यशोधक सिनेमा जो महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर बनलेला आहे, हा रिलीज होतो आहे महाराष्ट्रभर. आणि प्लीज बघा. आणि हा प्रवास खूप महत्त्वाचा आहे. आणि जसं आम्ही म्हणतो की आभाळ एवढं यांचं काम आहे, जे आम्ही या 2 तासामध्ये टाकायचा प्रयत्न केलेला आहे. पण काही जर चूकभूल झाली तर आत्ताच मला माफ करा. जी भूमिका तुम्ही साकारली, काय अनुभव होता? अनुभव म्हणजे खूप मोठं कार्य आहे त्यांचं. आणि ते साकारताना मला म्हणजे एक ऑनर्ड फिलिंग असतं ना, की ते होतं की खूपच मला असं वाटतं की खूप मोठी जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी साकारताना मी खूप प्रयत्न केला आहे की प्रत्येक पावली मी तो साकारू आणि कुठेही कमी पडू नये. आणि त्यांनी जे काम केलेलं आहे, मी जे गावामध्ये काम करते, मला हे आम्ही 7 वर्षापूर्वी सुरू केलेलं आहे, पण त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कामाची मला इतकं काही शिकायला मिळालं आहे आणखीन वाचन करून. कारण आपल्याला जेवढं माहिती होतं, मला जेवढं माहिती होतं ते जे टेक्स्टबुकमध्ये जेवढं वाचलं तेवढंच. पण जेव्हा सिनेमा हातात आला आणि मला निलेशनी इतकं काही मटेरियल दिलं वाचायला, आणि आपल्याला कळतं की अरे हे पण त्यांनी केलं होतं, अच्छा ह्याच्यावर पण काम केलेलं आहे. त्यामुळे आणखीन गोष्टी समजल्या. आणि जेवढं समजलं मला तेव्हा असं वाटलं की अरे केवढं काही काम केलेलं आहे आणि आपल्याला खूप काही काम करायचं आहे आणि लोकांना पण सोबत घेऊन चालायचं. ज्यांनी तसं केलं आहे. चित्रपटाला एखादा प्रसंग तुम्हाला आवडणार तुम्ही आमच्याकडे शेअर करू शकता? तो 5 तारखेला बघा. नाही, प्रसंग म्हणजे एक असं कुठला प्रसंग सांगू, कारण प्रत्येक प्रसंग इतका महत्त्वाचा आहे सर. म्हणजे पण जसं असं आहे की आपल्याला जेवढं माहिती आहे त्यांच्या कार्याबद्दल माहिती आहे, पण महत्त्वाचं हे पण आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे एक नवरा बायको पण होते, एक जोडपं होतं. त्यांचं आयुष्य कसं होतं, दोघे एकमेकांसोबत कसे होते, किती प्रेम होतं एकमेकांवर, ह्या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे ना. की एक जोडपं कसं राहतं आहे, कसं स्वतःला उभं करतं आहे, कसं आपल्या पार्टनरला घेऊन पुढे चालतं आहे. तर मला ही जी गोष्ट होती खूपच असं वाटलं की अरे खूप काही आहे. प्लेगची साथ लागली, प्लेगच्या साथीनंतर महात्मा फुले स्वतःच त्याला लागलं, स्वतः त्यांचा अंत्यविधी केला. म्हणजे त्या सावित्रीबाईंचा सुद्धा तर प्लेगमध्येच झाला ना. त्यांनी किती काम केलं त्यानंतर. म्हणजे जेव्हा ज्योतिबा गेले त्यानंतर 8 ते 9 वर्ष त्यांनी यशवंतला घेऊन काम केलं, ज्याच्यामध्ये स्वतः त्यांचा मृत्यू झाला. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की त्या म्हणजे जेव्हा ज्योतिबा गेले त्यानंतर त्या उभ्या राहिल्या. म्हणजे बऱ्याच वेळा आपण असं होऊन जातं की आपण खचून जातो, पण त्यांनी सर्वात पहिला विचार केला समाजाचा. त्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी त्या समाजामध्ये जाऊन त्या अख्ख्या याच्यामध्ये, म्हणजे त्या एवढ्या पॅन्डेमिकमध्ये तेवढा तो हे होता त्याच्यामध्ये काम केलं त्यांनी. खूप मोठी गोष्ट आहे. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। एक बार अंतरवली सराटी से कदम बाहर निकाला तो पीछे नहीं हटेंगे। मुंबई जाने का रास्ता कल तक फाइनल कर दिया जाएगा। मनोज जरांगे पाटिल का बयान। मरकजी मुमलिकती वजीर मालिया डॉक्टर भागवत कराड़ की जानिब से पानी फराहमी, महा मेट्रो, गैस पाइपलाइन वगैरह तरक्याती कामों की जायजा मीटिंग। तरक्याती कामों में लापरवाही बर्दाश्त नहीं की जाएगी। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।